कर्जतमधील नवीन ओव्हरब्रिजच्या श्रेयवादावरून शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पहिले काम करा नंतर श्रेय घ्या असा टोला लगावलाय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर टाटा आणि गोदरेज कंपन्यांविरोधात पुकारलेल्या महाएल्गार आंदोलनावरही सावंत यांनी निशाणा साधला. आंदोलनाच्या माध्यमातून तरुणांची दिशाभूल करू नका असा आरोप त्यांनी केला. तुम्हाला माहित होतं, आता परत बोलतो तुम्ही सुधाकरवर बोलतो. मग तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये मला एकच वस्तू आहे, नारळ फोडला धारणीसारख्या ठिकाणी त्या त्यावेळी सुधाकर घारेंनी स्टेटमेंट दिली, मी ते ऐकली की कारखान्यातून पैसे म्हणजे विकास होत नाही. मग त्यांच्या कारखान्यातून तुम्हाला पोट दुखतंय का ते पैसे भेटतात म्हणून तुम्ही एक आंदोलन करता का? माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा प्रश्न आहे. आणि खरंच तिथं भरती असेल, स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार असेल आणि तरुणांची भरती असेल, गोदरेजने टाटाने डिक्लेअर करावी. तुम्हाला आजच सांगतो सगळ्या पत्रकारांवरून, आम्ही तालुका अध्यक्षांच्या समोर तुम्हाला शब्द देतो, त्यांच्या 2 पावलं पुढे आम्ही त्या ठिकाणी येऊ. पण जर खरंच तरुण स्थानिक तरुणांची इथं भरती असेल तर फक्त त्याचा राजकीय अजेंडा वापरायचा, त्यातून टोल फ्री नंबर आपला डाटा गोळा करायचा आणि भविष्यात त्याचं राजकारण करायचं, तर ते काम शिवसेना उद्धव पक्ष कधीच करत नाही. कारण आमचा जन्मच या नोकर मराठी माणसासाठी नोकर भरतीचा झालेला आहे. याच्या आधी तुम्ही तर पत्रकार ज्येष्ठ आहात, आमचं तर वय कमी आहे. अजून किती जरी आंदोलन झाली खालापूर तालुक्यात, ती सर्वसामान्य जास्तीत जास्त अंतर शिवसेना पक्षाने केली. आणि ते करत असताना आंदोलनामध्ये कितीतरी वेळा केस पण आमच्या शिवसेना आज पण त्या ठिकाणी किती लोक जातात. यांनी त्यांना सांगितलं की मरण आलं तरी 72. अरे आंदोलनात कधी माणूस मिळाला? मग या आधारे तोरणा सारखा प्रकल्प या ना तुम्ही दोघं, आणि आम्ही विरोधी पक्ष आणि आम्ही सगळं तुमच्या छातीला कोट करून तिथे उभे राहू. का त्या टोरेंटोवर भूमिका घेत नाही? तिथं कुणाचे हे जर आम्ही बोललो तेव्हा तुम्ही परत बोलणार की आम्ही त्यांच्यावर टार्गेट, आम्ही कुणावर टार्गेट करत नाही. आमची भूमिका एकच आहे, सर्वसामान्य जनतेला तुम्ही सत्ताधारी म्हणून हे करता पुळका आला तुम्हाला की आम्ही म्हणा हे करतो आम्ही ते करतो. मग हे जे प्रकल्प आहेत याच्या विरुद्ध जनता भांडते. मायबाप जनता, आज आदिवासी समाजाचा सर्वात मोठा आहे, त्यांनी आता मोर्चा त्या ठिकाणी नेला. हे त्या ठिकाणी त्या परिसरात राहतात. आज किती लोक आदिवासी वेगळे होणार आहेत? 96 एकर जमीन पण त्यांची, आणि ती रजिस्टर झाली. 96 एकर जमीन साहेब रजिस्टर केली आणि फॉरेस्ट, आणि इथं सांगतात की फॉरेस्टमुळे आमचा रस्ता होत नाही. म्हणजे हे प्रश्न जनतेचे आहेत ना, हे सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न आहेत ना. आणि ते विचारायचं काम विरोधी पक्ष म्हणून आम्हीच करू शकतो. आणि ती भूमिका आम्ही घेतली. येणाऱ्या दिवसापर्यंत त्याच्या वेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करायची वेळ तरी करू. पण आमचं म्हणणं त्यांना पण आहे, आमचे साथ त्यांना पण आहे. तुम्ही आमच्या बरोबर या आणि आपण एकत्र होऊन कर्जत खालापूर मायबाप जनतेचा 3 वर्षामध्ये हे करू. बघा टोरंटो बरोबर जो असेल या ठिकाणी आमचे तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आहेत. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत बाबू घारे आमचे जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आहेत. जगदीश ठाकरे या ठिकाणी आहेत उपसभापती म्हणून. या महिला माझी सरपंच या ठिकाणी आहेत. महिलांनी या ठिकाणी महिला म्हणून पण आम्ही त्या ठिकाणी टोरंटोच्या विरोधात निवेदन दिलं. या ठिकाणी प्रत्येक आतापर्यंत तुम्ही ते पत्रकार म्हणून जे साक्षीदार आहेत, मी तुमचं खास त्यासाठी वर्णन केलं की पत्रकार म्हणून मी पहिल्यापासून दिवसापासून टोरंटो विरोधात भूमिका घेऊन आज बरोबर आहे. हे प्रत्येक जण त्या टायमाला आजपर्यंत सोबत आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगे, खोपोली. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.